संडेला अस्मिताचं होतं ऑफ, पण तरीही त्या सकाळी होतं तिचं ऑफलाईन मीटअप. म्हणजे योगाचे जे लोक होते तिथे त्यांना ट्रेन आणि व्हॉलंटिअरिंग करायला गेली होती ती संडेला. असं छान असं टी शर्ट योगाचं घालून ती गेली होती ऑफलाईन मीटअपला. सकाळी सकाळी 7लाच निघाली, कारण तिचं 7:30ला मीटअप होतं. छान अशी रेडी झाली, फ्रेश झाली आणि छान असे तिचे एलिव्हेटर घालते आता रेडी होते आहे. प्रिपरेशन आई बघा इकडे मुलगी तयार होताना कसं भरवते आहे. यालाच म्हणतात आईचं प्रेम. किती छान. सो सकाळच्या अशा छान वातावरणात अस्मिता निघाली ऑफलाईन मीटअपसाठी योगाच्या. खूप छान वाटतं अस्मीकडे बघून, कारण ज्या फील्डमध्ये तिला इंटरेस्ट आहे योगा जॉब करता करता ते सुद्धा तिला करता येत आहे. बाय करून द्या ना ग माशीला. बाय माची, बला बला ये. बोलो बोलिये. बाय बाय केली ना ग माशीला. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. चालली आहे मम्मा फिरायला. छान फिरून ये सकाळी सकाळी बाजूला काय माशी. बला बला ये, हळूहळू जा ये. इकडे मी अनघासाठी छान असं गाईचं दूध गरम करायला ठेवलेलं आहे. सकाळी सकाळी तिथं मॉर्निंगला दूध कंपल्सरी आहे. तिकडे जाऊन बघते तर काय, इकडे बाहेर जायची तयारी होती गार्डनमध्ये. बघा तिचे बाबा कसे तिला सँडल्स घालून देत आहेत आणि ती रेडी होत आहे जायला. कुठे चालली तू आता? गार्डन मध्ये बूम चालली पप्पा सोबत, छान छान चप्पल घालून. व्हेरी गुड. इकडे अनघा बघा कशी चाबी घेऊन उभी आहे गाडीवर जायला पप्पांसोबत. आणि इकडे मम्मी पण फिरून आली मॉर्निंग वॉक करून. दाखव, कराटे खेळून दाखव. कशी खेळायची बेटा कराटे? व्हेरी गुड. हे बाय बाय. बरोबर पक्का पकडून राहायचं ना का. बला बला ये. ही तीच छोटीशी अनघा आहे का? मला विश्वास बसत नाही कधी कधी. किती पटकन आणि भरभर मुलं मोठी होऊन जातात आपल्यासमोर आणि काहीच कळत नाही. ती छोटीशी अनघा जिला मी मागे घेऊन बसायचे जेव्हा कुठे जायचं असायचं, आता ती एकटी अशी उभी होऊन जाते आहे. दिवस खरंच पटकन लोटून जातात. लहान मुलांचं बालपण तर असं पटकन निघून जातं आणि कधी मोठी होतात आणि आपापल्या कामाला लागतात काहीच कळत नाही. इथे आमच्या अनघा मॅडमचे चाललेले आहे योगा सेशन. समोर मावशीबाईचे योगाचे पोस्टर लागले आहे, तिथूनच ती कॉपी करून करण्याचा खूप प्रयत्न करते. छोट्या मुलांचा मेंदू खूप ॲक्टिव्ह असतो. चांगल्या गोष्टी, ज्या काही गोष्टी आपण त्यांना दाखवतो ऐकवतो त्या लगेच त्यांच्या डोक्यामध्ये कॅप्चर होतात. त्यामुळे चांगल्याच गोष्टी त्यांच्या मेंदूत भरवल्या पाहिजे. आणि ती कशी बघा मावशीबाईला कॉपी करते आहे आणि तिच्यासारखं करण्याचा खूप प्रयत्न करते आहे. बघून खूप छान वाटतं की अनघा छान छान गोष्टी शिकते आहे, छान छान गोष्टी बघते आहे. आता आसन करते अनघा तू. छोटी योगा ट्रेनर छोटी शिबाला. आजी कर, आजी कर, आजी 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 कर. आबा बघा अनघाकडे. का करते? संडे असल्या कारणाने अनघाचे पप्पा होते घरी आणि मी जरा कामात असल्यामुळे अनघाच्या पप्पांनी छान अनघाची अंघोळ करून दिली, तिला रेडी करून देत होते. आणि तेवढंच मला मदतसुद्धा झाली. मी बाकीचे कामं आवरून घेतले. छान माझी अनघा रेडी झाली आणि अनघाच्या पप्पांनी तिला असं छान असं रेडी केलेलं. खूप बरं वाटतं हे सगळं बघून आणि मदत पण होते ना. टुडेज पॅरेंट्स डुईंग एव्हरीथिंग फॉर देअर चाइल्ड. मस्त क्यूट डॉल दिसते अनघा. कोणी करून दिली अनघा तुझी आंघोळ? पप्पानी केली. आता केस कोण करून देते तुझे? पप्पा अंगाची केस करून देते. छान छान अशी कर, अशी कर. छान अशी हात फिरव. हा क्यूट डॉल झाली अनघा. छान छान कपडे पण घातले. व्हेरी नाईस बेटा.
वाव, किती छान. अस्मिता योगाचं सेशन होतं मिस्टर बोथ्रा सोबत. आणि काय मिळालं तिला? ऑनर कशाने केलं? आहा, पधारोसा. कॉंग्रॅच्युलेशन अस्मी, कॉंग्रॅच्युलेशन. तुमच्या ऑफिस मध्ये घेऊन जा, तिथे लावा पधारोसा. अरे लावा ना तिथं. पधारोसा म्हणजे चांगला आहे ना. या म्हणजे आमच्या घरी या. छान मिळालं. पधारोसा म्हणजे या, आमच्याकडे तुमचं स्वागत आहे. एंट्रन्स वर खूप छान दिसते असं पधारोसा. अस्मी. सो संडेला होतं पोलिओचं कॅम्प. सो आम्ही निघालेलो आहे अनघाला घेऊन पोलिओ ड्रॉप पाजायला. तुम्ही सुद्धा आपल्या मुलांना पोलिओ ड्रॉप नक्की पाजा, हे मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो इथे होतं पोलिओचं कॅम्प, जिथे आहे अंगणवाडी. लहान मुलांची अंगणवाडीमध्येच ते कॅम्प लागलेलं होतं. सो आम्ही तिथे फायनली पोहोचलो. हा कर ना का गोगो आहे बेटा. चॉकलेट 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 चॉकलेट. काय खाल्लं का? ढोकळे खाल्ले होते. झाला 15-20 मिनिट. नाही नाही. गोगो आहे ना का? आहा, झालं. अजून पाहिजे? नाही नको. झालं? चलो, 2 गुण वर केला गेला. 2 बुन जिंदगी की. मला पण लावून देते बघ बघ. छान आहे. काही नाही. हे नाही का तू पेन अगं तू पोलिओ घेतला म्हणून त्याचं हे करताय ग. पण याला पेनला काही मंजूर नाही आहे. थांबा ते होऊ द्या ना तिच्या हाताला. झालं का? काय नाही होत ग. नाही करू. काय तुला कशी वाटली अनघा तुला औषध? कडू होती? कशी होती? एक नंबर. कशी होती अनघा? दाखव. रडली अनघा, रडली. त्याला सांग जा म्हणते पटकन. पोलिओचं ड्रॉप पाजल्यानंतर त्या मॅडम करत होत्या अनघाच्या हाताला मार, पण चुकीने त्यांनी अस्मिताचा हात हातात घेतला आणि तिच्या नखाला मार करत होते. ते त्याच्यावरच आम्हाला खूप हसू येत होतं. पोलिओ डोस घेऊन आल्यानंतर अनघा बसली आपली स्टडी बुक घेऊन. त्याच्यामध्ये ते एक एक आबाला दाखवते आहे. आबा एक एक बघते आहे. आबा हे बघा, आबा ते बघा, असं तिचं चाललेलं आहे. लहान बाला हे नका ठेवा. सो समोरच्या मुलाने आणलं कागदाचं विमान बनवून. तर मग अनघा पण मागे लागली की मला पण दादासारखं बनवून पाहिजे. सो तिचे पप्पा इकडे अनघासाठी कागदाचं विमान बनवून देत आहेत. बघा ती आता कशी एन्जॉय करणार आहे. एक दोनदा मी अनघाला चेअरवर बसायचं शिकवलं आणि उतरायचं शिकवलं. त्याच्यानंतर काय तिला मजा यायला लागली आणि तिचं असं सुरू होतं. दिवसभर आमचे असे हे खेळ सुरूच राहतात. या नोटवर हा व्लॉग मी इथे सेंड करते. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्य एन्जॉय करत राहा. तोपर्यंत बाय बाय गाईज, लव यू ऑल आणि डू सबस्क्राईब फॉर अपकमिंग नोटिफिकेशन.